बातमी आता कोल्हापुरातून आहे। कोल्हापुरातल्या भैरवनाथ मंदिरामध्ये राडा झालाय। तिथं स्थानिकांना सीसीटीव्ही आणि दानपेटी बसवण्याला विरोध करायचा होता। या विरोधाचं पर्यवसान वादामध्ये झालं। हातकणंगले तालुक्यातील ही घटना आहे। पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सदस्य आणि मंदिरातील गुरव यांच्यामध्ये जोरदार हाणामारी झाली। मराठी आणि अमराठी हा वाद ठिकठिकाणी पुन्हा पुन्हा उफाळताना दिसतो आहे। ताजा घटनाक्रमामध्ये डोंबिवलीतली घटना समोर आली आहे। त्यात मराठी न बोलल्याचा राग काढत दोन तरुणींना मारहाण झाली आहे। या तरुणींना तिघा तरुणांनी मारहाण केली आहे हे विशेष। डोंबिवली पश्चिम परिसरातली ही घटना आहे। मुलींनी केवळ एक्सक्यूज मी म्हटलं, त्यावरून त्यांना मारहाण झाल्याचा आरोप विष्णुनगर पोलीस स्थानकामध्ये करण्यात आलेल्या तक्रारीत नोंदवण्यात आला आहे। झालेल्या प्रकाराचा संपूर्ण व्हिडिओ समाज माध्यमात सध्या चांगलाच व्हायरल होतोय। वहाँ एक आदमी खड़ा था, उसको बोला एक्सक्यूज मी बोलते बराबर वो पलटी होके गाड़ी के पीछे में बैठी थी, छोटा सा बच्चा लेके 9 महीने का, और मेरे आगे दीदी एक गाड़ी चलाती गीता चौहान, उसका चेहरा उसने नोच लिया और बोला मराठी मत ही बोल। दीदी बोली मराठी में नहीं बोलूंगी। उसने मेरा गाड़ी पे मैं बोली पुलिस चौकी फोन लगा दी। उसने मेरा गाड़ी पे ही हाथ मोड़ दिया। हाथ मोड़ दिया, उतने में हम नीचे उतरे तो उसके परिवार वाले ग्राउंड फ्लोर पे रहते थे, तो वो लोग सब हम लोग को मारने आ गए। और फिर हम लोग 2 ही लोग थे, हमने भी कोशिश किया, प्रयत्न किया, और उन लोग ने हमको मारा, बहुत मारा मगर। आमचे सहकारी या निमित्तानं जोडले गेलेले आहेत किशोर पगारे। किशोर, आवाज येतोय आपल्याला? तर आपण पटकन सांगा, ज्यांना मारहाण झाली त्या महिला कोण आहेत आणि त्यांचं नाव काय आहे आणि या प्रकरणात कोणावर कारवाई झाली आहे? तर या दोन महिला ज्या आहेत त्या परप्रांतीय आहेत, परंतु त्या डोंबिवलीतच राहतात अनेक वर्षापासून। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या मराठी तरुणांनी मारहाण केलेली त्याचे ज्या तिघांना आता अटक करण्यात आलेली आहे, अनिल पवार, त्यानंतर बाबासाहेब ढबाळे, त्यानंतर रितेश ढबाळे, या प्रकारची ही 3 तरुण आहेत। त्यांच्यावर आता विनयभंग आणि त्यानंतर मारहाणीचा गुन्हा दाखल झालेला आहे। किशोर, यातला माझा पुढचा प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की डोंबिवलीत अनेक वर्ष राहून मराठीत बोलणार नाही अशी भूमिका घेणाऱ्या महिलांवर काही कारवाई झाली आहे? या अगोदर अशा काही कारवाई झाल्या नाही, मात्र परंतु ज्यावेळेस कल्याणमध्ये म्हणा किंवा डोंबिवलीतला असा काही प्रकार असेल किंवा आसपासचा हा जो परिसर असेल, यामध्ये मराठी आणि अमराठी वाद असा अनेक वेळा उफाळून आलेला आहे। त्याचं पुनरावसन जे असं हाणामारीत झालेलं आहे। ही जवळजवळ 7वी-8वी घटना आहे या जवळजवळ कल्याण डोंबिवलीच्या अंतर्गत म्हणावी लागेल। किशोर, पटकन एक 20 सेकंदामध्ये उत्तर द्या। अशा प्रकारच्या घटना वारंवार डोंबिवली कल्याण परिसरातच का घडतायत? या मागे काही राजकीय समीकरणं दिसतायत का तुम्हाला? तसं पाहायला गेलं तर मराठी राजकारण जर म्हटलं गेलं तर आता ज्या प्रकारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठीची हाक दिलेली आहे, या मराठीच्या हाकेनंतर आता ज्या बँकांमध्ये सुद्धा आता मराठीचेच पत्रव्यवहार झाले पाहिजे किंवा कामकाज सुद्धा मराठीत झालं पाहिजे असं हे आहे। मराठी माणूस हा कुठेतरी आता मराठी म्हणून आपल्या मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर झाला पाहिजे याकरता कुठेतरी हे लक्षणीय काम करतोय। परंतु कुठेतरी तरुण जो आहे तो कुठेतरी भरकटला जातोय। आपल्याला कोणत्याही प्रकारे घटनाबाह्य कृत्य न करता किशोर, एक पुढचा मुद्दा, किशोर, माझ्याकडून आपल्यासाठीचा पुढचा मुद्दा असा आहे की या प्रकरणामध्ये स्थानिक पातळीवर हस्तक्षेपाचा प्रयत्न झालाय का? कारण आता जी मंडळी पोलिसांच्या कारवाईच्या कक्षेत आहेत ती कदाचित कोणत्या ना कोणत्या तरी राजकीय पक्षाशी संबंधित निघू शकतात। अद्याप आपण तशी माहिती घेतोय सर, आणि त्या प्रकारे आता जी कारवाई झालेली आहे ती प्रथमतः पोलिसांची कारवाई झालेली आहे। पोलिसांनी त्यांची भूमिका चोख बजावलेली आहे। परंतु ह्या ज्या महिलांना मारहाण झालेली आहे तेही त्याच परिसरात राहतात। या अगोदर या महिलांचं आणि या तरुण मुलांचं काही वेगळा वाद आहे का, हाही पाहणं तेवढंच गरजेचं आहे। किंवा त्या परिसरामध्ये मराठी अमराठी वाद जो आहे तो वेगळ्या प्रकारचा होता का, हेही पाहणं महत्वाचं आहे। मात्र हा सगळा प्रकार जो आहे तो पोलिसांच्या तपासाच्या अंतर्गत येतो। बातमीच्या माध्यमातून पाहिलं तर कुठेतरी आता मराठी तरुण ज्या प्रकारे हे जे कृत्य करतोय ते अमराठी लोकांना पसंत नाहीये। परंतु भारत हा एक संविधानात्मक देश आहे आणि या देशामध्ये सर्वांना सार्वभौमत्व अधिकार आहे। त्याकरता कुठेतरी ठीक आहे किशोर, वेळेची मर्यादा आहे आपल्याला। धन्यवाद तुमच्या या उत्तरासाठी।